पीक विमा वाटप सुरू. नवीन यादीत जाहीर झालेल्या 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहे. पीक विमा वाटप सुरू. नवीन यादी इथं आलेली आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये इथं जमा होत आहे. कोणत्या जिल्ह्यात आलेलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे, यादीमध्ये नाव कशा पद्धतीने येतं तपासायचं आहे. पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 2025-26ची लेटेस्ट अपडेट आहे. तर आता पंचनामे झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा प्रतिनिधी केंद्र सरकार राज्य सरकारकडून निधी वाटप इथं सुरुवात झालेली आहे. यामध्ये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. अमरावतीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. 145 कोटी रुपये, सरासरी 12 ते 17,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे. यवतमाळमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 132 कोटी रुपये इथं आलेले आहे. 10 ते 16,500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 118 कोटी 9,000 ते 15,000 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 95 कोटी रुपये 8 ते 14,000 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं येत आहे. वर्ध्यामध्ये 76 कोटी 7 ते 13,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. नागपूरमध्ये 88 कोटी रुपये 8,500 ते 14,500 पर्यंत पीक विम्याचे पैसे तर खात्यामध्ये इथं येत आहे. नाशिकमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 154 कोटी 11 ते 17,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. सर्व जिल्ह्यात एकच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं येणार आहेत. जळगावमध्ये 121 कोटी रुपये 9 ते 15,500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. धुळेमध्ये 69 कोटी रुपये 7 ते 12,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर यामध्ये 110 कोटी रुपये 8 ते 16,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये प्रक्रिया सुरू आहे. 98 कोटी रुपये 8 ते 15,000 रुपये मिळतील. परभणीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. 82 कोटी रुपये इथं आलेले आहे. 7 ते 14,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येतील. हिंगोलीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. 55 कोटी 6 ते 12,000 रुपये याप्रमाणे भरपाई मिळणार आहे. लातूरमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. 73 कोटी रुपये 7 ते 13,000 रुपये याप्रमाणे पैसे इथे येतील. उस्मानाबादमध्ये प्रक्रिया सुरू आहे. 64 कोटी 6 ते 12,500 याप्रमाणे पैसे इथे येतील. बीडमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. 91 कोटी 8 ते 15,000 रुपयाप्रमाणे पैसे इथं येणार आहे. यानंतर इथे सोलापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. 102 कोटी रुपये 9 ते 16,000 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 138 कोटी रुपये इथं आलेले आहे. 10 ते 17,000 रुपयाप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. पुणेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 97 कोटी आलेले आहे. 8 ते 14,000 रुपयाप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. सातारामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे. 75 कोटी रुपये 7 ते 13,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर सांगलीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. 68 कोटी रुपये इथं आलेले आहे. 6.5 ते 12,500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. कोल्हापूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे. 59 कोटी रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे. 6 ते 12,000 रुपये 59 कोटी रुपये निधी इथं आलेला आहे. चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. 84 कोटी रुपये इथं आलेले आहे. 8,000 ते 15,000 पर्यंत मिळत आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 71 कोटी रुपये इथं आलेले आहे. 7 ते 13,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहेत. यानंतर भंडारामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 62 कोटी रुपये इथं आलेलं आहे. 6,500 ते 12,000 पर्यंत पीक विमा इथं येत आहे. गोंदियामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 58 कोटी रुपये इथं आलेलं आहे. 6 ते 11,500 पर्यंत पैसे इथं येत आहे. तर आता ठाणेमध्ये प्रक्रिया सुरू आहे. 44 कोटी रुपये इथं आलेलं आहे. 6 ते 10,000 रुपये मिळतील. पालघरमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. 39 कोटी रुपये इथं आलेले आहे. 5 ते 9,000 रुपये मिळतील. रायगडमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेलं आहे. 41 कोटी आलेले आहे. 5 ते 9,500 रुपये मिळतील. रत्नागिरीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. 36 कोटी रुपये इथं आलेले आहे. 4,500 ते 8,000 पर्यंत पीक विमा मिळणार आहे. सिंधुदुर्गमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या 28 कोटी रुपये इथं आलेले आहे. 4 ते 7,500 प्रमाणे मिळतील. जालन्यामध्ये सुद्धा 86 कोटी रुपये इथं आलेले आहे. 8 ते 15,000 रुपये इथं मिळतील. मुंबईमध्ये लागू नये आणि मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये लागू नये. त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये 63 कोटी रुपये इथं आलेले आहे. 6 ते 12,000 रुपये मिळत आहे. वाशिममध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. धाराशिवमध्ये प्रक्रिया सुरू आहे. वाशिममध्ये 57 कोटी 7 ते 12,500 रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे. तर आता एकूण जिल्ह्यांमध्ये सुमारे 2800
ते 3200 पर्यंत पीक विमा वाटप इथं आलेलं आहे. तर आता यामध्ये 3200 कोटी रुपये ते 2800 कोटी रुपये इथपर्यंत निधी इथं आलेला आहे. तर आता 17,000 रुपये कोणाला मिळणार आहे? ज्यांचं सर्वाधिक जास्त नुकसान आहे, पंचनामे झालेले आहे, बँक खाते आधारची लिंक आहे, पीक विमा भरलेले आहे. यामध्ये आता नवीन यादी कशी पाहायची आहे? पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, तुमचा जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा, अर्ज क्रमांक टाका आणि यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही इथून तपासून घ्या. पैसे आले नाहीत, कृषी कार्यालयामध्ये तक्रार करा, पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. हेल्पलाईन नंबर आहे 14447. तर यावरती कॉल करा आणि पिकाची तक्रार करा. 7 ते 15 दिवसात तुम्हाला पीक विमा इथे मिळणार आहे. नुकसान भरपाई टक्केवारी रक्कम कशी ठरते? तर हे पिकाच्या प्रकारावर, यामध्ये तुमचं पीक कोणतं आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, किती हेक्टर आहे, किती नुकसान झालेलं आहे, सर्वे तुमच्या शेतातील किती नुकसान झालेलं आहे यावरती अवलंबून राहते. जर एखाद्या शेतकरी बांधवाला 1 हेक्टर सोयाबीन असेल, पूर्णपणे नुकसान झालेलं असेल, तर अशांना 12 ते 17,000 पर्यंत भरपाई इथं मिळू शकते. पैसे किती दिवसात इथं जमा होते? तर 7 ते 20 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. टप्प्याटप्प्याने इथं पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते. त्यासोबत तुम्हाला कागदपत्रे इथं लागणाऱ्या 7/12/8 ई-पीक पाहणी केलेल्याचा पुरावा, पीक विम्याची पावती, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, कोणाला पीक विमा मिळणार नाही, तर आता ज्यांनी पीक विमा भरलेलाच नाही, आधार लिंक नाही, ई-पीक पाहणी केलेली नाही, सर्व्हेमध्ये त्यांची नोंद नाही, त्यांचं यादीमध्ये नाव नाही, तर अशांना पीक विमा येणार नाही. आता यासाठी तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे? तुम्ही पीक विमा प्रतिनिधीला तुम्हाला तक्रार इथं देण्यासाठी सर्वप्रथम आता अशा प्रकारचा देईल पीक विमा प्रतिनिधी. त्याचप्रमाणे तुमचा तालुका, जिल्हा लिहायचा आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पीक विमा रक्कम अद्याप न मिळाल्याबाबत तक्रार, शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे वर्ष, गट क्रमांक, क्षेत्र, अर्ज क्रमांक, पीक विमा पावती क्रमांक. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. अशाच प्रकारचा तुम्हाला मायना इथं लिहायचा आहे. मायना लिहिल्याच्या नंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे आधार कार्ड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, 7/12, पीक विमा फॉर्म भरल्याची पावती, पंचनामा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, दिनांक स्वाक्षरी करून त्यांना द्यायचं आहे. तर त्या 7 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला पीक विमा इथं येऊन जाईल.